नमस्कार. मी प्राध्यापक वागसर. पुन्हा एकदा आपण नवीन विषयावर आज चर्चा करणार आहोत. जो मागील काही वर्षांपासून महिन्यांपासून जो वाद चालू आहे कोर्टापर्यंत, मराठा आणि कुणबी यामध्ये नेमकं काय तथ्य आहे यावर आपण आज सविस्तर चर्चा करणार आहोत. खरं तर आमचे संत श्रेष्ठ जगद्गुरु संत तुकाराम महाराज यांनी सुद्धा सुरुवातीलाच सिद्ध केलं होतं. 17व्या शतकामध्ये ते असं म्हणाले होते, बरे झाले देवा कुणबी केलो, नाहीतरी दंभेची असतो मेलो. म्हणजे देवा बरं झालं शेतकरी कुळात जन्माला आलो, नाहीतर उच्च कुळात जन्माला येऊन गर्वाने मेलो असतो. म्हणजे त्यावेळेस मराठा समाज हा कुणबी आहे हे तुकाराम महाराजांनी 17व्या शतकामध्ये जाहीर केलं होतं. आजही हा वाद कोर्टामध्ये आहे. विदर्भ, खानदेश म्हणजेच उत्तर महाराष्ट्र इकडचे जे कुणबी लोक आहे, मराठा लोक आहेत, हे सर्व ओबीसी मध्ये आहेत आणि हे सुद्धा लोक आज विरोध करतायत. खरं तर यांच्यामध्ये आपापसामध्ये बेटी व्यवहार आहे, ते सोयरे आहेत. मग मला सांगा, जर त्यांनी इकडची मुलगी केली म्हणजे सून त्यांची मराठा आहे आणि ते कुणबी आहेत, हे चालतं. आणि ज्यावेळेस इकडचा मराठवाड्यातील किंवा उर्वरित महाराष्ट्रातील मराठा जेव्हा म्हणतो की आम्ही मराठा म्हणजे कुणबी आहोत, हे जर तुम्हाला मान्य होत नसेल तर मग हे व्यवहार का मान्य होता? जेव्हा तुम्ही एकत्रित मराठा म्हणून वावरता तेव्हा तुम्हाला ते शक्य होतं. पण जेव्हा कुणबी म्हणून तुम्ही मान्य करत नाहीत, कारण कुणबी ही प्रजात ओबीसी मध्ये आहे आणि मराठा ही जात नव्हतीच. मराठा हा शब्द महाराष्ट्रात राहणारा प्रत्येक व्यक्ती म्हणून महाराष्ट्र आहे, म्हणून मराठा आहे. हे अनेक पुराव्यांमधून सिद्ध झालेलं आहे. आता आपण पाहतोय मराठा आणि कुणबी. महात्मा फुलेंनी शेतकऱ्यांचा आसूड या ग्रंथात सुद्धा सांगितलं होतं. जी सांप्रत शेती आहे, या सांप्रत शेतीचे त्यांनी 3 प्रकार पाडलेले होते. पहिला होता मराठा आणि कुणबी म्हणजे मराठा किंवा कुणबी. दुसरा होता माळी समाज आणि तिसरा होता धनगर समाज. जो समाज फक्त शेतीवर उपजीविका भागवतो, ज्यांचा उदरनिर्वाह शेतीवर आहे, तो समाज म्हणजे मराठा. म्हणजेच त्याला कुळवाडी म्हटलेलं आहे आणि छत्रपतींना त्यांनी जी उपाधी दिली कुळवाडी भूषण, ही त्या कुळवाडीवरून दिलेली आहे. म्हणजे मराठा हाच कुणबी आहे. माळी समाज म्हणजे जो शेती करून बागाचा व्यवसाय करत होता, बागकाम करत होता, तो माळी. आणि जो धनगर समाज होता, धनगर समाज हा शेती करून ज्या मेंढ्यांचं पालन, बकऱ्यांचं पालन करत होता, तो धनगर समाज. हे महात्मा फुलेंनी शेतकऱ्याचा आसूड या ग्रंथात सांगितलं की हे तिन्ही वर्ग शेती कसणारे वर्ग आहे आणि शेती कसणारा वर्ग म्हणजे कुणबी. हे मराठ्यांचा किंवा शेतकऱ्यांचा आसूड या ग्रंथामध्ये महात्मा फुलेंनी मराठ्यांचा इतिहास सांगितलेला आहे. त्याच्यानंतर 1905 मध्ये जी जनगणना झाली होती हैदराबादमध्ये, या जनगणनेमध्ये मराठा आणि कुणबी समाज यांची एकत्रित जनगणना म्हणजे मराठा ऑब्लिक कुणबी हा एकच आहे, अशा पद्धतीने एकाच प्रवर्गात त्यांनी जनगणना केलेली होती. महर्षी रामदास शिंदे सुद्धा म्हणतात की मराठ्यांचा एकच व्यवसाय आहे, तो म्हणजे शेती, आणि शेती कसणारा व्यक्ती म्हणजे कुणबी. हे महर्षी रामजी शिंदे यांनी सुद्धा
त्यावेळी जाहीर केलं होतं. त्याच्यानंतर राजर्षी शाहू महाराज यांनी 28 जुलै 1902 मध्ये ज्या मागासलेल्या जाती होत्या आर्थिकदृष्ट्या, यांना 50% आरक्षणाची मागणी राजर्षी शाहू महाराजांनी केली होती. आणि ह्या मागासलेल्या प्रवर्गामध्ये त्यांनी मराठा समाजाचा सुद्धा उल्लेख केलेला होता. जो वर्ग शेती कसणारा आहे, जो वर्ग कुणबी आहे, याचा उल्लेख त्यांनी 1902 मध्ये केलेला होता. म्हणजे तोच समाज जो कुणबी होता, जो आजचा मराठा समाज आहे. म्हणजे राजर्षी शाहू महाराज, महात्मा फुले, संत तुकाराम महाराज किंवा महर्षी रामजी शिंदे असतील, ह्या सर्वांनी मराठा हीच प्रजात कुणबी असल्याचं सिद्ध केलंय. त्याचबरोबर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी सुद्धा 27 जानेवारी 1919 मध्ये साऊथ बुरोद यांना जे निवेदन पहिल्यांदा दिलं होतं, ते त्यांचं पहिलं निवेदन आहे. त्या निवेदनामध्ये त्यांनी स्पष्ट सांगितलं होतं की ज्या मागासलेल्या जाती आहेत, या मागासलेल्या जातींना आर्थिकदृष्ट्या त्यांचं आरक्षण मिळावं, त्यांना लाभ मिळावा, नोकऱ्यांमध्ये लाभ मिळावा. या मागासलेल्या प्रवर्गांमध्ये त्यांनी मराठा समाजाचा सुद्धा उल्लेख केला होता. हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या निवेदनामध्ये होतं. म्हणजेच जर या महाराष्ट्रातील जे पुरोगामी विचारवंत आहेत, महात्मा फुले, राजर्षी शाहू महाराज, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी जर मराठ्यांचं मागासलेपण सिद्ध केलेलं आहे, यांना जर मराठा समाज मागासलेला दिसतोय, यांना जर मराठा समाजाविषयाची आरक्षणाची त्यांनी मागणी केलेली आहे, यांनी जर मराठा समाजाला कुणबी म्हटलेलं आहे, तर तुम्ही आम्ही म्हणणारे कोण की कुणबी हा मराठा नाही, हे सिद्ध करणारे कोण? आणि आजही तुम्ही जो विरोध करतायत, ओबीसी मधला घटक किंवा ओबीसीचे नेते हे विरोध दर्शवतायत. ओबीसीचा कोणताही सामान्य माणूस कधीच या आरक्षणाला विरोध करू शकणार नाही. कारण त्यांना माहित आहे आम्ही सर्व भाऊ आहोत. खेडेगावामध्ये, ग्रामीण भागामध्ये सर्व लोक आनंदाने एकत्र सण उत्सव साजरे करतात. एकमेकांबरोबर त्यांचं दररोजचे व्यवहार असतात, एकत्र गुण्यागोविंदाने नांदतात. पण ही दरी निर्माण करण्याचं काम जाणून बुजून फक्त ओबीसी नेते आणि मराठा समाजातीलही काही नेते हे जाणून बुजून हे करतायत. याच्यामुळे दिवसेंदिवस ही दरी वाढत चाललेली आहे. 23 एप्रिल 1942 मध्ये गव्हर्नमेंट ऑफ बॉम्बे यांनी सुद्धा जाहीर केलं होतं की जो मागासलेला काही प्रवर्ग आहे त्यांनी डिटेल्स काढलेल्या होत्या. ज्यांना खरंच नोकरीमध्ये आरक्षणाची गरज आहे, त्याच्यामध्ये सुद्धा मराठा समाजाचा 149वा नंबर होता. म्हणजे मराठा समाजाचा सुद्धा त्यामध्ये सहभाग होता. या सर्व एकूण आकडेवारीवरून, या सगळ्या पुराव्यावरून असं दिसतंय की मराठा समाज हा आर्थिकदृष्ट्या मागासलेला आहे आणि होता सुद्धा. परंतु 2021 मध्ये या कोर्टाने, सन्माननीय कोर्टाने मराठा समाज मागासलेला नाही असं सिद्ध केलं. कारण त्यावेळेस पुरावे देण्यामध्ये कुठेतरी कमतरता भासली असेल, पुरावे देता आले नाहीत. परंतु खरं तर याचा इतिहास असा आहे, ओबीसी समाज ज्या प्रमाणात आहे त्या प्रमाणामध्ये त्यांना मिळालेलं जे आरक्षण आहे, या आरक्षणामध्ये फार मोठा फुगवटा आहे. शासनाने सुद्धा सांगितलं होतं 2005 मध्ये ओबीसीची जी आरक्षण निहाय गणना केलेली होती, तिथून पुढे 10 वर्षानंतर ती 2020ला होणं अपेक्षित होतं. परंतु आज 2023 चालू आहे, आत्तापर्यंत त्याच्यामध्ये रिन्युअल झालेलं नाही. आणि 1994 मध्ये 16% ओबीसींचं आरक्षण हे डायरेक्ट वाढवण्यात आलं. 1995 मध्ये नव्याने 130 जाती या ओबीसी मध्ये समाविष्ट करण्यात आल्या. याला कोणता पुरावा आहे? जर तुम्ही मराठा समाजाला यामध्ये
अंतर्भूत करण्यासाठी पुरावे मागतायत, हरकत नाही, आम्ही तर सगळे पुरावे सादर करू. पण जेव्हा 130 जाती यामध्ये समाविष्ट केल्या तेव्हा कोणता पुरावा दिला याचं उत्तर कोर्टाकडे सुद्धा नाही. तेवढा इम्पेरिकल डेटा त्यांच्याकडे सुद्धा उपलब्ध नाही. म्हणजे याच्यामध्ये राजकर्त्यांची चाल आहे. हे युद्ध पेटवण्याचं काम ओबीसीचं काही नेते आणि मराठा समाजातील काही नेते करत आहेत. सर्वसामान्य बांधवांना विनंती आहे, आपण सर्व एकच आहोत. पूर्वीही एक होतो आणि आजही एक आहोत. 100% आपण इथून पुढेही एकत्रच निश्चित राहणार आहोत. या नेत्यांपासून थोडं सावध राहा, कारण कुणबी आणि मराठा ही एकच प्रजात आहे. शेती कसणारा व्यक्ती म्हणजे कुणबी, तोच त्याला मराठा संबोधित केलेला आहे. आणि कुणबी या प्रजातीचा समावेश ओबीसी मध्येच आहे. म्हणजे आम्ही नव्याने कोणतीच मागणी करत नाही. अरे ते ताटच आमचं आहे. फक्त तुम्ही आतापर्यंत त्या ताटातलं सगळं हिसकावत होतात. आता आम्ही आमच्या वाट्याचं फक्त मागतोय. हे लक्षात ठेवा. तुम्ही नाही दिलं तर हिसकून घेण्याची ताकद आमच्यामध्ये आहे. हे लक्षात ठेवा. म्हणून विनाकारण तांडव करू नका. जोपर्यंत आम्ही संयम आहे आमच्याकडे, शांत आहोत, तोपर्यंतही आहे. पण एकदा का आमचा संयम ढळला तर मात्र परिस्थिती बेकार होईल. हे शासनाने सुद्धा लक्षात ठेवावं आणि थोडासा प्रत्येकाने संयम बाळगावा. आजच्या दिवशी एवढंच. तुर्तास या ठिकाणी थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिवराय. एक मराठा, लाख मराठा.